तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। हॅलो दीप्ती, अगं कशी आहेस तू? मी पण एकदम मजेत आहे। आता आईकडेच जायला निघणार आहे मी। हो अगं निखिल टूर वर गेलेत ना। आता महिनाभर तरी येणार नाहीत ते। तोपर्यंत आमचा मुक्काम माहेर। हो का ग, का फोन केलास? सहज गप्पा मारायला? अगं आता प्रत्यक्षच गप्पा मारू की? हे बघ, तू असं कर, उद्या ना तू आईकडे ये, पण नक्की। हो हा हा चल मग। अच्छा नमस्कार। ओळखलं का नाही म्हणायचं निशाताई? हो हो ओळखलं ना। नमस्कार झुमरे साहेब। चला, म्हणजे लगीन झालं तरी ओळख विसरला नाही म्हणायचं। निखिलराव कुठं दिसत नाही, ते आराम करतायत जणू। हा कालच टूर वर गेलेत। हा काही काम होतं? हा काम तसं होतच धंद्याचं। ते महिनाभर तरी येणार नाहीयेत। काय म्हणताय? अहो मला ठाऊच नाही ते। उगीचच हेलपाटा पडला तुम्हाला। आधी फोन तर करून। जाऊ द्या, निखिलराव नाहीत तर नाहीत, तुम्ही तर हायसा। पण तुमचं काम त्यांच्याशी होतं ना? पैकी परत धंद्याचं तुमच्याकडे बी काम आहेच की कौटुंबिक। म्हणजे कौटुंबिक जेवणाचं म्हणावं तर। म्हणजे क्या? हे काय? वटी? वटी छे छे, नाही मला नकोय। सवाष्णीची वटी? सवाष्णीच्या वटीला नाही म्हणायचं नाही बाई। अहो पण सवाष्णीला घरी बोलवून सवाष्णीनच तिची ओटी भरायची असते। काय झालं? बाई तुम्ही आमच्या वर्मावरच घाव घातलात बघा। 100% म्हणणं बरोबर आहे तुमचं। शिकलेला आहेसा तुम्ही, पण आमचा बी नाविलाज आहे, नाविलाज। कारण नाही विचारलं, कारण आमच्या घरात बाई माणूसच नाही, सवाशीनच नाही आमच्या घरात। जी होती ती 24 साल आधी वर गेली देवाकडे। आमची कारभारी लय पुण्यवान, ती गेली आणि घराचं घर पण गेलं बघा। आता मला सांगा बाई, या वटीसाठी कुठून आणू घर, कुठून आणू सवाई? अहो पण मग हा ओटीचा खटाटोप कशासाठी? आमच्यासाठी, आमच्या समाधानासाठी, तुमच्याबद्दल आमच्या मनात आहे त्याच्यासाठी। नाही म्हणू नका बाई, लई झाग दिसेल बघा तुम्हासनी। मला माझ्या कारभारणीची आठवण होती। तुम्ही दिसलात की मला माझी कारभारीण डोळ्यासमोर दिसते। अगदी तुमच्यासारखीच होती बघा ती। असेच केस, असेच डोळे, असे गाल। काय नालायकपणा हा! चालते व्हायतून, तुमची ही ओटी न्याबरोबर। आणि लक्षात ठेवा, पुन्हा इथे यायचं तर निखिल असताना या, समजला? दरवाजा इकडे आहे, ताबडतोब चालते व्हायतून। बाई तुमचा काहीतरी गैरसमज झालाय। जे समजायचं आहे ते मी व्यवस्थित समजून चुकले, तुम्ही समजलात। निघून जा इथून। निघायचं म्हटलं मी। शाही झुलेलाल एडिटर साहेब, आमची सारखे बिल्डर बद्दल तुम्ही लोकचा काहीतरी गैरसमज झालेला आहे। नाही, तुमचे पेपर मधून आमची बदनामी करून तुम्ही लोकला काय मिळणार? कुछ नाही। हा हा काय आहे त्यात? घे नी बाबा, हातामध्ये तो घे नी, सावकाशीने उघडून बघ बाबा। समध्याच गोष्टी काही तोंडाने बोलता येत नाही। तुमच्या आमच्या दोस्तीचा सुरुवात समजणी। असे तुम्ही मला लाच देताय। तुम्ही जाऊ शकता। नाही, आम्ही आता जाय, पण आज नाही तो कल, कल नाही तो परसो।
राईट, वजन थोडा कमी वाटते नी, पुढल्या टाइमला आम्ही येईल नाही तेव्हा. तुम्ही पुन्हा या घराची पायरी चढणार नाही आहात. अरे बाबा, तो दादा लक्ष्मी दादा आहे. हे पण मॅडमचे चित्र त्या खोलीत कॉट खाली पडले होते. ठीक आहे, तो ठेवून दे, आपण नंतर बघू. हं? निशा साठे नी. वा एडिटर साहेब, चांगला चित्र काढला तुम्ही, चांगला चित्र तुम्ही आता काढला. इथून जाताय की कमाल करते, लक्ष्मीला लात मारते तुम्ही, लक्ष्मीला लात मारते. ठीक, आम्ही जाते. पण तुम्ही ते तस्वीर कंप्लीट करून टाक बाबा. You get out now. निशा साठे. अगं वडाची पूजा करून लवकर परत ये, उगाच रेंगाळू नकोस. अगं आई, ते नाही जमणार. पूजा आटपून मी तशीच परत जाणार आहे घरी. का ग, माहेराला कंटाळलीस? हो, म्हणूनच नवरा टूरवर गेलेला असताना चांगली महिनाभर राहिले माहेरी. आज परत येणार आहे तो. बिचारा महिनाभर बोटीवरचं तेलकट जेवण जेवून वैतागला असेल नुसता. अगं असं काय बोलतेस? चांगलं निखिल नाव आहे त्याचं. नवरा नवरा काय म्हणतेस? अगं तुझ्यासमोर म्हणून लाडात म्हटलं. आता घरी जाऊन त्याच्यासाठी मस्तपैकी स्वयंपाक करते बघ. जा ग बाई, लवकर घरी जा. अगं कधी एकदा बायको चहाचं खातोय असं झालं असेल त्याला. आई नमस्कार करते. औक्षवंत हो, जन्म सावित्री हो. चला निघतो आम्ही. हे काय निघालं? हो. कसा ओला केल्याशिवाय? नाही नाही नाही, आज वर्ज. वर्ज म्हणजे वर्ज. आज वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा? हा. हा, वटपौर्णिमेशी पुरुषांचा काय संबंध? समद्या पुरुषांचा नसेल, पण आमचा आहे बघा. आमची कारभारीन लय सती सावित्रीबाई, पुण्यवान बाई. जलंबर आमच्यासाठी केलं तिनं, म्हणून आम्ही वटपौर्णिमा पाळतोय. साताच्या जन्मात अशीच कारभारीन भेटावी म्हणून. तिची आठवण झाली की मन कसं सही बाहेर होतं अजूनही. आज त्या दिवशी त्या निखिल साहेब, निशाबाईंनी काही कारणाशिवाय गैरसमज करून घेतला बघा आपल्याविषयी. झालं काय की हो, सांगितलं मला तुम्ही सगळं. मी घालीन तिची समजूत. नाही नाही, त्याने आम्हाला माफी दिली पाहिजे बस. अहो, माफी कसली मागताय? तुम्ही काहीच गैर केलेलं नाहीये. अहो, तुम्ही लाख म्हणाल, पण त्यांनी माफी केल्याशिवाय आमच्या मनाला तसल्ली नाही ना. हा, आमच्यातर्फे भेट त्यांना द्या. वाटल्यास मायाची साडी असं समजा. घ्या. ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका, मी तिची समजूत घालीन. कुठं? आईकडे गेले, माहेरी. वडाला. चांगलंय चांगलंय. बरं आहे, चलतो आम्ही. संध्याकाळी चहा पाण्याला यायचं विसरू नका. हा, चालतो. चला. अन्न सहकुटुंब या. अवश्य. हा. तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.